निरंजन गोरख से जानेंद्र चरपट से अड़भंग कामिक मचिंदर अध्याय चौरंगी रेवान इतरी संज्ञा भूम्यान वर्ण नवनाथ सिद्धा तपो ज्ञान वैराग्य बुद्धि स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास युगम के यस्य वेदांत शास्त्रार्थंति नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपम सद्गुरु गुरुवर्य नारायणगिरी महाराज स्वामी अज्ञानगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पुन्हा एकदा आपल्या सर्व भाविकांचे अडभंगनाथ मंत्र चिंतन या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण या अडभंगनाथ मालिकेतील 3 क्रमांकाची ओवी आहे तिचा आपण आज भावार्थ समजून घेणार आहोत। सरला बेटाचे 5वे महंत बाबा नारायणगिरीजी कृपावंत अरुणजी शिष्या सांगती कथा ओम चैतन्य अडभंगनाथा या ओवी मधील आपण आज भाव समजून घेणार आहोत। कारण की सरला बेट हे आपलं सर्वांचे श्रद्धास्थान आहे आणि या सरला बेटाचे आद्य प्रवर्तक म्हणजे योगीराज गंगागिरीजी महाराज जे स्वतः चांगदेवांचे अंश होते। त्यांना स्वतः पंढरीश परमात्म्यांनी त्यांची ओळख करून दिली असे योगीराज गंगागिरी महाराज म्हणजेच मम भक्त गंगागिरा चांगदेवाचा अंश करा माझा हस्त तुझे श्री सदा राहावे गोदादेवी या प्रकारे पंढरीश परमात्म्याने योगीराज गंगागिरी महाराजांना त्यांची ओळख करून दिली। आणि नंतर योगीराज गंगागिरी महाराजांनी सरला बेट हे त्या ठिकाणी भक्ती केंद्र आपल्या सर्व जनसामान्यांसाठी उभारलेले आहे आणि त्या सरला बेटाची परंपरा खूप महान आहे। त्या परंपरेमध्ये अनेक संत महंत या ठिकाणी झाले आणि त्यांचा वास आजही या लोकांवरती आहे। त्याचा आशीर्वाद आज आपल्या सर्वांवर त्या सरला बेटातील परंपरेतील महंतांचा आहे। म्हणजे पहिले आद्य प्रवर्तक पहिले महंत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज आहेत, दुसरे हरिगिरीजी महाराज आहेत, तिसरे नाथगिरीजी महाराज आहेत, चौथे सोमेश्वर गिरीजी महाराज आहे, 5वे ते सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आहे आणि त्यांचे शिष्य त्यांचे सर्वात लाडके शिष्य सद्गुरु स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज आहे। अशी ही जी सरला बेटाची परंपरा आहे ही खूप आगळी वेगळी आणि खूप पुण्यशील अशी परंपरा आहे। जे सरला बेटाचे 5वे महंत आहेत सद्गुरु नारायणगिरी महाराज यांचा आपल्यावर सर्वांवर कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे। सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी आपल्या सर्व जनसामान्यांना भक्ती केंद्र स्थापन करून त्या ठिकाणी सर्वांना उद्धाराचा मार्ग त्या ठिकाणी दिला। सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांनी आपल्या सर्व जनसामान्यांना एक जीवन जगण्याचे सूत्र दिलं ते म्हणजे लेने को हरिनाम देने को अन्नदान करने को लीनता और डुबने को अभिमान या एका वाक्यामध्ये एका ब्रीद वाक्यामध्ये आपल्या संपूर्ण जीवनाचं मूल्य त्या ठिकाणी योगीराज गंगागिरी महाराजांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे। सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज सांगतात की लेने को हरिनाम म्हणजे हरिनाम हे घेण्यासाठी आहे ते खूप महत्वाचं आहे आणि हरिनाम घेतल्याने आपल्या जीवाचा उद्धार होतो। असं जे हरिनाम आहे त्या हरिनामाचं आपण हरिनाम संकीर्तन केलं पाहिजे, त्या जप केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, सद्गुरूची सेवा केली पाहिजे, तेव्हाच आपल्याला या ठिकाणी आपला उद्धार होऊ शकतो। कारण की नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची जे जन्मोजन्मीचं पाप आहे ते क्षणात नष्ट करण्याची ताकद नामस्मरणामध्ये आहे। म्हणून आपण नामस्मरण केलं पाहिजे। हरिपाठ तुटती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा आपण हरीचं नामस्मरण केलं हरीचा पाठ केला तर आपलं जे देह आहे ते पवित्र होतं आणि पुण्यशील होतं, आपली वाणी पवित्र होते भजनाने। त्यामुळे आपण हरीचं नाम घेतलं पाहिजे। लेने को हरिनाम देने को अन्नदान म्हणजे जसं जेवढं आपल्याला गरजेचं हरिनाम घेणं आहे आपल्या जीवाच्या उद्धारासाठी तेवढाच महत्वाचं आपल्याला दान देणं म्हणजे अन्नदान करणं खूप महत्वाचं आहे। आणि अन्नदान करणं हे सर्वश्रेष्ठ दान समजलेलं आहे कारण की दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान आहे। आणि आपण जर अन्नदान केलं तर आपल्या जन्मोजन्मीचं भाग्य उदयाला येतं आणि आपला उद्धार होतो। कारण की येथे एकच शीत दिलेले अन्न कोटी कुळाचे होय उद्धारण या न्यायाप्रमाणे आपण एक शीत जरी अन्नाचा एखाद्याला दान केला तर आपल्या कोटी कुळाचा उद्धार होऊ शकतो। एवढं अगणित पुण्य त्या अन्नदानामध्ये आहे। आणि आपल्याला माहितच आहे की माणिक शेतकरी म्हणजे अडभंगनाथांनी त्यांचे सद्गुरु गुरु गोरक्षनाथ महाराजांना अन्नदान दिले। माणिक शेतकऱ्याकडे जेवढी सिदोर होती संपूर्ण गोरक्षनाथ महाराजांना देऊन टाकली, अन्नदान केले, त्यामुळे माणिक शेतकऱ्यांचे अडभंगनाथ झाले। एवढी कृपा आशीर्वाद या अन्नदानामध्ये आहे। म्हणून आपण सर्वांनी अन्नदान केले पाहिजे। श्री क्षेत्र अडभंगनाथ संस्थान भामानगर या ठिकाणी गुरुवार पौर्णिमा एकादशी आणि 365 दिवस अन्नदान चालू असते। आणि ज्या भाविकांना अन्नदान करण्याची इच्छा असेल त्या भाविकांनी संस्थांमध्ये संपर्क साधायचा आहे। संस्थान संपर्क नंबर 7588 605 305 व 7020902470 या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधून आपले नाव नोंदवू शकतात। कारण की आपला मुलाचा वाढदिवस, आपला जन्मदिवस, आपल्या लग्नाचा वाढदिवस, पुण्यस्मरण अशा कोणत्याही निमित्ताने आपण संस्थांमध्ये अन्नदान करू शकता आणि त्या पुण्याचे साथीदार आपले भागीदार होऊ शकतात आणि आपल्या जीवाचं कल्याण करून घेऊ शकतात। एवढं पुण्य आपण या अन्नदानाचं या ठिकाणी समजून घेतलेलं आहे आणि तेच योगीराज गंगागिरी महाराजांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे। लेने को हरिनाम देने को अन्नदान
तरणे को लीनता और डुबणे को अभिमान. तर आपल्याला या भवसागरातून जर तरुण जायचं असेल, या भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्यामध्ये लीनता पाहिजे, आपल्यामध्ये नम्रता पाहिजे. ज्याच्यामध्ये नम्रता असेल तोच या जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतो, त्याचा उद्धार या ठिकाणी होऊ शकतो. आपल्यामध्ये जेवढी नम्रता असेल, आपण जेवढे सर्वांसमोर लीन होऊ तेवढे आपण जीवनामध्ये यशस्वी होतो आणि मोठं होतो. कारण की जीवन जगत असताना लीनता जर असेल तर आपण कोणतीही गोष्ट आपल्याला अशक्य नाही. आपण सर्व ती प्रेमापोटी, या नम्रतेपोटी आपण आपल्याकडे घेऊ शकतो. कारण की नम्र झाला भूता तेने कोंडेले अनंता. म्हणजे नम्र होण्याची एवढी ताकद आहे की जो जगाचा मालक आहे, जगाचा बाप आहे, त्याला बी आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याची ताकद नम्रतेमध्ये आहे, त्या लीनतेमध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी लीन झालेलं पाहिजे, सद्गुरूच्या चरणी लीन झालं पाहिजे, संत महंताच्या चरणी लीन झालं पाहिजे, भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झाले पाहिजे. तेव्हाच आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात म्हणजे तरणे को लीनता और डुबणे को अभिमान. व अभिमान इतका वाईट आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट आपल्याकडून होत असली आणि आपण त्याचा जर विचार केला, आपण म्हणालो की ही गोष्ट माझ्याकडून होते, माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही, असा अभिमान जर झाला तर आपला जीवनाचा नाश होतो. आपलं जे काही चांगलं कार्य आहे ते संपूर्ण नष्ट होऊन जातं. आपण जर आयुष्यभर चांगलं कार्य केलं आणि शेवटी आपल्याला याचा अभिमान झाला तर आपलं संपूर्ण जे पुण्य आहे ते नष्ट होऊन जातं. त्यामुळे आपल्याला अभिमान कधीही झाला नाही पाहिजे. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तुझी सुखी. जो अभिमान सोडतो तोच या जीवनामध्ये सुखी होतो. म्हणून आपण सर्वांनी अभिमान न बाळगता, सर्वांना एकरूप होऊन, सर्वांना प्रेमाशी वागून आपण या ठिकाणी आपला जो भक्ती मार्ग भगवंताने आपल्याला भक्ती करण्यासाठी हा देह दिलेला आहे, त्या देहामध्ये राहून सर्वांची भक्ती करून, संत महंताचे, भगवंताचं नामस्मरण करून आपल्याला जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. अशी ही शिकवण सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी आपल्याला दिली. ते आद्य प्रवर्तक सरलापेठाचे. त्यानंतर जशी जशी परंपरा झाली त्यात पाचवे महंत म्हणजे सद्गुरू नारायणगिरी महाराज. सद्गुरू नारायणगिरी महाराज हे आपले आई वडील, आपले सद्गुरू आणि आपलेच परमात्मा, आपलेच भगवंत हे आपण सर्वांनी सद्गुरू नारायणगिरी महाराज हे आपले आई वडील आहेत. कारण की आपण सर्वांनी बघितलेलं आहे सद्गुरू नारायणगिरी महाराज हे इतके पुण्यशील आत्मा होते आणि ते आता पण आहे. ते आपल्या सर्वांच्या अवतीभोवती आपल्याला आशीर्वाद रूपी आपल्या सर्वांमध्ये आहे. ते सद्गुरू नारायणगिरी महाराज होते. आपण जर त्यांच्याकडे गेलो तर आपल्याला ते प्रेमापोटी म्हणजे विचारायचे, तुम्ही आला, तुम्ही जेवण केलं का नाही. म्हणजे आपल्या जे जुन्या लोकांना आहे ते संपूर्ण अनुभव आपल्याला आलेला आहे. ते संपूर्ण जशी आई आपल्याला बाळावर प्रेम करते तसं सद्गुरू नारायणगिरी महाराज आपल्या शिष्यावर, भाविकांवर प्रेम करत होते. एवढं पुण्यशील आत्मा आपले सद्गुरू नारायणगिरी महाराज होते. सद्गुरू नारायणगिरी महाराज म्हणजे साक्षात दुर्वास ऋषींचा अवतार, म्हणजे वेदांत ज्ञानाचे हे महासागर, साक्षात दुर्वास ऋषींचा अवतार. जे दुर्वास ऋषींचा अवतार आहे ते सद्गुरू नारायणगिरी महाराज आहे. वेदांत ज्ञानाचे हे महासागर आहे. म्हणजे सद्गुरू नारायणगिरी महाराज जे बोलतील ते वेद होतं आणि त्यांच्याकडे ज्ञानाचा इतका भांडार होता की जसं समुद्रामधून आपण एखादी घागर घेऊन आलो, त्या समुद्रातील पाण्याची आपण एखादी घागर भरून घेऊन आलो तरी समुद्रामध्ये संपूर्ण पाणी तसंच असतं. त्याच प्रकारे सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी वयाच्या 109व्या वर्षापर्यंत सर्व जनसामान्यांनी त्या समुद्रामध्ये स्नानाचा आनंद त्या ठिकाणी दिला. पण त्या ठिकाणचं पाणी म्हणजे ज्ञानरूपी पाणी कधी कमी झालं नाही. संपूर्ण भाविकांना फक्त उद्धाराचं त्या ठिकाणी साधक महाराजांनी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलं. सद्गुरू गंगागिरी महाराज ही खूप म्हणजे त्यांची जी परंपरा आहे त्याच परंपरेतील सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, नंतर सोमेश्वर गिरीजी महाराज आणि नंतर जे पाचवे मंत्र आहे ते सद्गुरू नारायणगिरी महाराज. अशी संपूर्ण नाथ परंपरा म्हणजे आपली जी सरलापेठाची परंपरा आहे ती खूप पुण्यशील आणि आगळीवेगळी परंपरा आहे. त्यामध्ये आपण त्या ठिकाणी सर्वांवर श्रद्धा ठेवतो, आपण भक्तिभावाने त्यांची पूजा करतो. जे सद्गुरू नारायणगिरी महाराज आहे आपल्या सर्वांना सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं जे कृपा छत्र आहे ते सर्वांना प्राप्त झालेले आहे. आणि जे सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी आपल्या सर्वांवर आशीर्वाद केलेला आहे, आपल्या जो कृपा आशीर्वाद महाराजांनी दिलेला आहे तो खूप पुण्यशील आहे. त्यातून आपल्याला नक्कीच जीवनाचा उद्धार होण्याचा मार्ग मिळालेला आहे. जसं सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी प्रवचन, कीर्तन, अध्यात्माच्या दृष्टीने संपूर्ण जनसामान्यांना एक वेगळं आणि भक्तीचा मार्ग त्या ठिकाणी सापडून दिला. कारण की सद्गुरू काय करतात तर हितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही स्मृती पुरवती माऊली जगा. म्हणजे सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता संपूर्ण जगाला एक शिकवण दिली की आपण सर्वांनी भगवंताची भक्ती करून, नामस्मरण करून
सगळ्यांची एकेने राहून एकनिष्ठतेने राहून सर्वांची सेवा करून आपल्याला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं आहे, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे, अशी शिकवण सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराज महातपोज्ञानी, कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितीम नमो नारायण परब्रह्म स्वरूपम. सद्गुरू नारायणगिरी महाराज हे साक्षात चालते बोलते ब्रह्म. आपण सर्वांनी सद्गुरू नारायणगिरी महाराजांना अनुभवलेलं आहे. ते जे बोलतील ते सत्य होत होतं. त्यांच्या मुखातून जे वाक्य बाहेर येईल ते शास्त्र होतं. त्याच्या मुखातून जसा आशीर्वाद आपल्याला मिळेल त्या भाविकाचं कल्याण होत होतं, म्हणजे होतच होतं. कारण की मी या ठिकाणी सांगितलं की सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा ज्या भाविकावर कृपापात्र कृपाछत्र जो सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं लाभलं त्याला जीवनामध्ये काही अडचण आलेली नाही, त्याच्या जीवनामध्ये उद्धार झालेला आहे. हा सगळ्यांना आपल्याला अनुभव आहे. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम. सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं तप श्रेष्ठ होतं, जप श्रेष्ठ होतं, ज्ञान श्रेष्ठ होतं, वैराग्य श्रेष्ठ होतं. त्यांचं साधू संन्यास हा योग होता. त्या योगामधून त्यांच्या मुखातून जे वाक्य बाहेर पडायचं ते शास्त्र होतं, ते वेद होतं, ते पुराण होतं. त्यामुळे सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा परमात्म्याशी डायरेक्ट संबंध होता. म्हणजे स्वतः परमात्म्याचा अवतार सद्गुरू नारायणगिरी महाराज होते. किती तप होतं सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं. वयाच्या 190 वर्षापर्यंत महाराजांनी नाचून कीर्तन केलं. म्हणजे आपल्याला 50-60 वर्ष जर आपलं झालं तर आपलं शरीर थकून जातं, आपल्याला नीट चालता येत नाही, आपले गुडघे दुखतात, आपलं शरीर दुखतं, आपलं हे दुखल, आपलं ते दुखल. पण सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी वयाच्या 190 वर्षापर्यंत कीर्तन केले. आणि ते कसे तर नाचून कीर्तन केले. म्हणजे आपण फक्त जर उभा राहून कीर्तन करू शकतो, पण बाबांनी नाचून कीर्तन केले. एकदा जर कीर्तनामध्ये उभा राहिले तर 2-2, 3-3, 4-4, 5-5 तास महाराजांना या कीर्तनामध्ये भान राहत नव्हतं की किती वेळ झालेला आहे. ते इतकं तल्लीन होऊन जायचे भगवंताच्या नामस्मरणामध्ये आणि पूर्ण 4-4, 5-5 तास नाचून कीर्तन करायचे. आताच्या आपल्याला कोणालाही ते शक्य नाही. एवढं तप सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं होतं. वैराग्य किती श्रेष्ठ हो तर वैराग्य इतकं होतं की एका धोत्र्याच्या 2 लुंग्या करायचे आणि शेवटपर्यंत जोपर्यंत लुंगी फाटत नाही तोपर्यंत सद्गुरू नारायणगिरी महाराज त्याला थिगळावरती लुंगी परिधान करायचे. जो एकच शर्ट वापरायचे. म्हणजे महाराजांकडे खूप हे होतं, महाराजांची शक्ती खूप अपार होती. महाराज स्वतः भगवंत होते. पण महाराजांनी संपूर्ण आपल्या जनसामान्यांना दाखवून दिलं की आपल्याला भगवंतानी हा देह कशासाठी दिलेला आहे तर भगवंताच्या नामस्मरणासाठी. नाही की आपल्याला चांगले कपडे घालायचे, चांगलं राहायचं, एवढ्यात राहून चालणार नाही. आपल्याला भगवंताची भक्ती करून जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे. महाराजांना म्हणजे एवढे भाविक होते. आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या या बेटामध्ये, सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या सरला बेटामध्ये लाखो भाविक येतात. त्या लाखो भाविक कुणी पण महाराजांना शर्ट देऊ शकत नव्हतं का? पण महाराजांना सर्व जे भाविक होते ते त्यांचा जीव पण अर्पण करू शकत होते. पण सद्गुरू नारायणगिरी महाराज हे एकाच कपड्यावर राहायचे. म्हणजे एकच लुंगी फाटेपर्यंत घालायचे. हे त्यांना सर्व वैराग्याचं श्रेष्ठ सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं एवढं वैराग्य श्रेष्ठ होतं. त्यानंतर सांगायचं झालं ते तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम. भक्ती किती होती तर सद्गुरू नारायणगिरी महाराज झोपेमध्ये जरी असले तरी त्यांचं नामस्मरण चालू राहायचं. महाराज जेवणासाठी जरी बसले तरी नामस्मरण चालू राहायचं. महाराज एकांत स्थानी जरी बसले तर महाराजांची माळ चालूच राहायची. भगवंताचं नामस्मरण महाराजांच्या मुखामध्ये राहायचं. एवढी भक्ती महाराजांची होती. जशी अर्जुनाने श्रीकृष्णाची भक्ती केली, तशी मीराबाईने श्रीकृष्णाची भक्ती केली, जशी संत तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी, अनेक साधू संतांनी जशी विठ्ठल परमात्म्याची भक्ती केली, तशी सद्गुरू नारायणगिरी महाराज भक्ती करायची. आणि त्या ठिकाणी सर्व महाराजांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती. त्यानंतर ज्ञान सांगायचं झालं तर ज्ञान हे अपार होतं. मी आधी सांगून गेलो की सद्गुरू नारायणगिरी महाराजांकडे किती ज्ञान होतं तर महासागर जेवढा आहे त्यातून आपण जर तांब्याभर ग्लासभर जरी पाणी काढून आलं तर ते ज्ञान तसंच राहतं, ते पाणी तसंच राहतं. तसंच सद्गुरू नारायणगिरी महाराजांकडे जे ज्ञानाचा भांडार होता, ज्ञानाचं समुद्र होतं, त्या समुद्रातून महाराजांनी संपूर्ण जगाला स्नान करून त्या ठिकाणी भक्तांचा उद्धार केला. त्या ठिकाणी ज्ञान म्हणजे किती तर अपार ज्ञान. महाराजांनी जर एक अभंग जर घेतला तर महाराज त्यावर हजार कीर्तन त्या ठिकाणी करायचे. एका श्लोकावर 1000 कीर्तन करायचे. त्यापेक्षाही जास्त महाराजांनी त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन करायचे. एक वाक्य म्हणजे महाराजांनी एक गवळण जरी घेतली तर त्यावर हजारो काल्याचे कीर्तन व्हायचे. एवढं ज्ञान महाराजांकडे होतं. म्हणजे लिहिणाऱ्यांच्या वह्या संपून जायच्या पण महाराजांचं कधी
त्या ठिकाणी ज्ञान संपत नव्हतं. त्या ठिकाणी महाराजांनी सद्गुरू स्वामी अरुणागिरी महाराजांनी सांगितलंय की सद्गुरू नारायणगिरी महाराज जर कीर्तन करायला लागले तर समोर अनेक हजारो लोक त्या ठिकाणी ऐकणारे तर वेगळेच होते, पण लिहिणारे पण वेगळे राहायचे. पण त्यांच्या वह्या भरून जायच्या. खूप वया भरून झाल्यानंतरही महाराजांचे जे ज्ञान सांगत होते ते ज्ञान कधी संपलं नाही. महाराजांनी पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती प्रवृत्त वचनानी प्रयतात्मना, या एकाच श्लोकावर अनेक प्रवचन केले पण एकच मुद्दा कधी वापस आला नाही. दररोज वेगवेगळं त्या ठिकाणी ज्ञान महाराज समाजाला देत होते. एवढं ज्ञान महाराजांकडे होतं. महाराजांची कीर्ती त्रिभुवनामध्ये होती, पण महाराजांनी संपूर्ण म्हणजे कीर्ती जगामध्ये असतानाही सगळ्यांशी एकरूपतेने राहिले. म्हणजे असं काही नाही की समजा महाराज सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी VIP ट्रीटमेंट घेतली, वेगवेगळे राहिले, तसं नाही. सर्व भाविक भक्त येतील त्यांच्यामध्येच राहिले, त्यांच्यामध्येच भजन भक्ती केली. सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला भगवंताची प्राप्ती करून महाराजांनी या ठिकाणी संपूर्ण आपल्याला भक्ती मार्ग या ठिकाणी स्थापन करून दिलेला आहे. अशा सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या परंपरेतील सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांनी आपल्याला एवढं मोठं कृपाक्षेत्र त्या ठिकाणी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा आपल्याला सर्वांना लाभलेला आहे. एवढे कीर्तिवंत, एवढे महान संत सद्गुरू नारायणगिरी महाराज आहे. वेदांत ज्ञानाचेही महासागर, साक्षात दुर्वास ऋषींचा अवतार, सांगे साक्षात्कार भक्त कोणी, असा अडभंगनाथ गाथेतील या ठिकाणी ओळीमध्ये संपूर्ण नारायणगिरी महाराजांचा उल्लेख आलेला आहे. त्या ठिकाणी हे जे अडभंगनाथ संस्थान आहे हे सद्गुरू नारायणगिरी महाराजांनीच उदयाला आणलेलं आहे. म्हणजे जसं भद्रा मारुतीचं क्षेत्र आहे तसंच अडभंगनाथांची नगरी ही, या नगरीचाही महाराजांनीच उगम त्या ठिकाणी केलेला आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराज ह्याच अडभंगनाथ तपोभूमीचं ज्या ठिकाणी ऐतिहासिक महत्व आहे, पौराणिक महत्व आहे, वेदामधून जे महत्व आहे, रामायणातून जे महत्व या ठिकाणी तपोभूमीचं आलेलं आहे, अडभंगनाथ तपोभूमीचं, भागवतातून जे तपोभूमीचं महत्व आलेलं आहे. म्हणजे संपूर्ण शास्त्रानुसार जे या ठिकाणी अडभंगनाथ संस्थान भामानगर भामाटांचं जे महत्व आहे ते सद्गुरू नारायणगिरीजी महाराज ही कथा त्यांचे सर्वात लाडके शिष्य आणि एकनिष्ठ शिष्य सद्गुरू स्वामी अरुणागिरीजी महाराजांना सांगत आहेत. ही अशी कथा स्वतः सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी या अडभंगनाथांच्या तपोभूमीमध्ये येऊन सर्व कथा आहे ती ऐतिहासिक पौराणिक कथा सद्गुरू स्वामी अरुणागिरी महाराजांना सांगितली. आणि सद्गुरू स्वामी अरुणागिरी महाराजांनी ती मन लावून ऐकल्यानंतर या ठिकाणी या तपोभूमीचा सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अरुणोदय झालेला आहे. आणि हीच कथा आज आपण सद्गुरू नारायणगिरी महाराज, ओम चैतन्य अडभंगनाथ महाराज व स्वामी अरुणागिरी महाराजांच्या कृपेने या ठिकाणी आज आपण अडभंगनाथ दर्शन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ऐकलेले आहे. आणि या पुढील भागामध्ये आपण ही कथा ऐकणार आहोत. म्हणजे या ठिकाणी जसं जसं या ठिकाणचं चरित्र आहे, अडभंगनाथ संस्थांचं चरित्र आहे, ते ठिकाणी आपण या अडभंगनाथ दर्शन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तरी आपण सर्वांनी अडभंगनाथ दर्शन हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि तसेच स्वामी अरुणागिरी महाराज या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करून घ्यायचं आहे. आणि जे आपण नवीन नवीन कार्यक्रम संस्थांचे बघणार आहोत ते अडभंगनाथ दर्शन युट्यूब चॅनलवर दिसणार आहे. आणि आपली जी अडभंगनाथ मनका आहे त्या ठिकाणी आपण सरला बेटाची जी परंपरा आहे, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचं महत्व चरित्र आपण या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे. आणि याच ठिकाणी असंच पुढं आणखी वेगवेगळं या ठिकाणी संत चरित्र आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. ते ऐकण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा यायचं आहे अडभंगनाथ दर्शन या युट्यूब चॅनलवर. अडभंगनाथ मनका या चिंतनाच्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांनी पुढील भागामध्ये संपूर्ण चरित्र ऐकायचं आहे. आज आपण या ठिकाणी सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी अडभंगनाथ दर्शन युट्यूब चॅनलवर ऐकत आहात. आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हरी, जय अडभंग.